गाडी थांबव, गाडी थांबव. माझे पैसे हे नाही आहेत पैसे, तू थांब, आणून देतो घरून. जुनी झाली ट्रिक आहे आता. भोक्कड साला. काय बोललास? हा काय बोललास? लय बघितल्यात असे खोटं बोलतात, घरी जातात आणि परत येत नाहीत. ए झिरो, हा बंगला बघतोयस ना, बंगला तो माझा आहे, कळलं ना? मालक आहे मी, कळलं काय? ए शैलो इकडे. बोला साहेब, पैसे द्यायचे. हे किती झाले? हे गाडी कोणी आणली? कोणीतरी मुलगा आहे, वरतीच गेलाय. हे कोण तू? आणि माझी गाडी तुझ्याकडे काय करत होती? हा कुठे घेऊन फिरत होता? हे चंदू, दरवाजा बंद कर. काय पळून जायला नको ना? काय रे, गाडी चोरायचा प्रयत्न केलास ना? हे बघा तुमची गाडी. ए माझीच गाडी तुझ्याकडे कशी तेच विचारतोय ना. तेच सांगतोय. हे मला काय ऐकायचं नाही. तुझ्यासारख्या भिकारड्या माणसाची लायकी आहे रे त्या गाडीत बसायची? सांभाळून बोला. तुमचं वय जास्ती आहे त्यामुळे अजून काही बोललो नाही. काय करणार रे तू? हा मारणार मला? मारणार? त्याचा काय संबंध आहे? तुमच्या मुलीने गाडी ठोकली, ती आमच्याकडे रिपेअरिंगला आली होती. गाडी रिपेअर झाली आहे, त्यामुळे पैसे द्या, गाडी घ्या, मी जातो. हे कोणाला उल्लू बनवतो तू? हा कालपासनं गाडी पार्किंग मध्येच आहे आणि चावी पण घरातच आहे. तू ना नक्की डुप्लिकेट चावी बनवून ना झोल केला असणार. हो. हा कुठे आहे तुमची चावी? हे चंदू. जी साहेब. चावी घेऊन ये चल. हा. ए झिरो, तोंडात माशी जाईल ना, चावी घेऊन ये. चावी ताई. हे बघा मला वेळ नाहीये, मी माझं काम नीट केलंय, त्यामुळे तुम्ही पैसे द्या, मी जातो. हे किती झाले रे पैसे तुझे? 25,000. ए तू काय मला वेडा बनवतो काय? ते तुमच्या मुलीला विचारा, तिनेच फायनल केलं होतं. हे बिल, ही तिची सही. हे तिला काय कळत नाही, मी पैसे देत नाही, जा. ठीक आहे, मग मी गाडी घेऊन जातो. जे काय तुम्ही आणि तुमची मुलगी मिळून ठरवा, नंतर पैसे द्या आणि गाडी घेऊन जा. ये थांब थांब. हे चंदू, त्याला दे ना. हे पैसे मिळाले ना, आता परत माझ्या दरवाजावर यायचं नाही. हा तुझ्यासारख्या भिकारड्या मेकॅनिकलशी बोलायला ना, आपण माणसं ठेवली आहेत पैसे देऊन. परत माझ्या दारात यायचं नाही, कळलं काय? चल गेट आउट. भाषा सांभाळून वापरा. तुमच्या मुलीशी मी असा वागू शकलो असतो, पण काही बोललो नाही. अँड बाय द वे, मूळ शब्द हा मेकॅनिक असतो, मेकॅनिकल नाही. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आय एम नॉट अ मेकॅनिक, आय एम अ मॅनेजमेंट ग्रॅज्युएट. हे काय? स्टाफनी लावलाय, बर्थडे होता है. काढा तू. पुन्हा दिसला नाही पाहिजे, नाही तर या सोट्याने डोक्यात आणीन. ए पाणी आणा, पाणी आणा ना. काय पाणी आण. काय चहा कॉफी? मल्होत्रा, तुम्हाला किती वेळा तेच तेच सांगायचं? आतापर्यंत आम्ही इथलं पाणी प्यायलोय का? आम्ही इथले ट्रस्टी आहोत, मालक तो.
इथल्या पाण्याच्या थेंबावरही इतर कोणाचा हक्क नाही. करायची सुरुवात. बँक स्टेटमेंट्स, कॅश विड्रॉलचं लेजर आणि बाकी सगळ्या गोष्टी आणा. ह्याच्यामध्ये 25,000 रुपयाचे कॅश विड्रॉल आहे, त्याचं व्हाउचर. ए भाई ते वाउचरची फाईल दे ना. हे काय 25,000 पुणा ट्रिप एवढंच? पुण्याला जायला 25,000 लागतात. थापा मारतोय हा. पण ते क्लायंट गेले होते ना. पण गेलात एकाच गाडीने ना? हो ते तर आहे. जाताना वाटेत काही खर्च झाला असेल म्हणजे पेट्रोल भरलं असेल तर त्याची पावती, टोलची पावती, काही खाण्यापिण्याचा खर्च झाला असेल तर त्या पावत्या आहे कुठे? सगळं सपोर्टिंगला काहीच नाहीये. ते काय ते क्लायंटचा स्टे, खाणं, ते येणं. आपे पान मल्होत्रा, आपल्या कंपनीचं प्रॉडक्ट उत्तम आहे. हो क्लायंटला असं खुश करायला फालतू वायफळ खर्च करायची गरज नाही, कळलं? मशीन रिपेअरिंगचा खर्च 1.5 लाख. ते काय अचानक ब्रेकडाऊन झालं होतं ना, सगळं सिस्टम बंद झाली होती म्हणून ते रिपेअर करायसाठी ते. सगळ्या मशीनचा आवाज ऐकलाय मी. ऑइलिंग करायची गरज आहे, बाकी काही नाही. काही सांगताय? असला अनावश्यक खर्च कोणाला विचारून केला होता? बीओडी मीटिंग मध्ये मांडला होता. आणि मांडला असेल तर रिझोल्युशन कॉपी कुठे आहे? पण ते एकदम अर्जंट होतं ना. कंपनी बंद, म्हणजे प्रोडक्शन बंद झालं असतं ना, म्हणून ते. महिन्याचं प्रोडक्शन किती आणि हा रॉ स्टॉक किती मागवलाय? अनावश्यक खर्च कशासाठी? ही पैशाची अफरातफर, पदाचा गैरवापर आणि फसवणूक, याला काय म्हणतात माहितीये? काय? फ्रॉड. पण हा कोणी मुद्दाम केल्याचं वाटत नाही. त्यामुळे ही शेवटची संधी. पण पुढच्या वेळा सगळ्या गोष्टी नीट पाहिजेत, सगळी अकाउंट्स टॅली झाली पाहिजेत. हो एकदम सगळं बरोबर केलं मी. नीट कान देऊ नाही का? या कंपनीचा एक पैसा जरी कोणी खाल्ला ना तरी गाठ या म्हाताऱ्याशी डोक्यात सोटा आणेन. तुम्हाला सर्वांना पगार मिळतोय ना, मग प्रामाणिकपणे काम करा. या कंपनीला मिळणारा प्रत्येक पैसा त्याच्या मालकाचा आहे आणि तो त्यालाच मिळाला पाहिजे. कुठे जायचंय सर? नको, पैसे नाहीयेत, मी जातो चालत. अच्छा ठीक आहे. या बघा इकडेच राहतात. हे काय इकडेच राहतात? बोलू पे जातो मी. हा पिलू बोल. नॉनसेन्स आहे यार. डॅडला काय सांगू आता मी? तू ना फोन लाव त्याला आत्ता. फोन लाव. हा हा लावते. सकाळी लावते. शपथ आहे बघ, किती मिस कॉल्स आहेत त्याचे. तू का नाही? मी करते कॉल. काय उचलत नाहीये. या मेकॅनिकनी ना नक्की काहीतरी घोळ घालून ठेवलाय. या घरातले सुद्धा सगळे अँटिक पीसच आहेत. एक से एक वेडे आणि मूर्ख. निरोप तरी ठेवायचा. गेलेत कुठे ब्रह्मे?
ह्या कंपनीचा खरा मालक आपला आदी म्हणजे आपला आदित्य देसाई जेव्हा या कंपनीच्या खुर्चीमध्ये बसेल ना तेव्हा आपला ट्रस्टी म्हणून संबंध संपलेला असेल. मग आपण दापोलीला जायला मोकळे. तोपर्यंत जे कर्तव्य आपण घेतले ते कठोरपणे पार पाडत राहायचं, हो की नाही? चला आप्पा जाऊया. तो मेकॅनिक ना भेटू दे मला एकदा. नाही ना त्याला सरळ केला तर बघ. तू बोल ना काहीतरी. सई अगं त्यांनी मगाशी आपल्याला फोन केलेला ना, मी जर तेव्हाच उचलला असता ना तर मग त्यांनी बाहेरच गाडी आणून दिली असती. त्याची मिस्टेक नाहीये ग. इनफ नाही ना. एकतर तो मुलगा आपली गाडी घेऊन गेलाय आणि आता तो फोनही उचलत नाहीये. घरी कशी जाऊ मी? डॅडला काय सांगू? मला तर वाटतं आपण ना पोलीस कंप्लेंट करायला हवी. काय सई पोलीस कंप्लेंट? नो हा अजिबात नाही. काही काय बोलतेस? तो चांगला मुलगा आहे ग. खूप चांगला नंबरचा क्रॅकपॉट, आगाऊ आणि ओव्हर स्मार्ट मुलगा आहे तो. सई अगं तू कशाला चोरेल ग आपली गाडी? हा सांग मला. मे बी ना आपली चुकामुक होत असेल. आपण थोडा वेळ अजून वाट बघूया ना, नक्की मिळेल गाडी. ए गाडीवाली, हॅलो. ओळख नाही दाखवली, गेली उडत. पैसे काय झाडाला लागलेत का? बापाची पेंड आहे यांच्या. आपण जोपर्यंत ट्रस्टी आहोत तोपर्यंत आधीच्या मालकीचा एकही पैसा खाऊन देणार नाही त्यांना. त्या मल्होत्राकडून पैचा हिशोब घेणार आहे मी. हे घ्यायची काय गरज नाही, तो स्वतः आणून देईल. आप्पाने जर हाग्या दम दिलाय त्याला, स्वतः आणून म्हटलं तर घाबरलंच. भाई आधीच्या इन्व्हेस्टमेंटची डायरेक्ट बघ जरा. त्याची काय गरज नाही रे. आधीच्या इन्व्हेस्टमेंटवर माझं चोख लक्ष आहे. अरे त्याचा पोर्टफोलिओ मीच ऑपरेट करतो ना. टोटल इन्व्हेस्टमेंट 27 करोड, कॅश 25 लाख, शॉर्ट टर्म डिपॉझिट 9 करोड, म्युच्युअल फंड 8 करोड आणि शेअर्स 3.5 करोड. आणि टोटल कंपनीवर 160 करोड. आधीचे पैसे सुरक्षित आहेत. ते सगळं ठीक आहे, पण आदित्यच्या मामांचं काय? 4 तारीखाली महिन्याचे पैसे कोण देणार? मागच्या महिन्यातले फक्त 740 रुपये शिल्लक आहेत. दादा हे माझे 5000. हे माझे 5. हे आणि तुझं काय? आदित्यला बघून येतो, कुठे गेलाय, बोलवतो त्याला. आधी काय आधी? 4 महिने झाले पैसे जमा केलेले नाहीस तू. कधी देणार आहेस? उद्या नाही, आज काम झालंय. पैसे आले की लगेच देतो. इकडे इकडे इकडे. घर खर्चाचे पैसे झेपत नाहीत म्हणून तुला लाईट बिल भरायचं काम दिलं. महिन्याच्या महिन्याला भरतोस ना? हो हो हो. नाही बाकी काही नाही, लाईट कापली जाईल. हो काय? नाही कशी कापली जाईल? भरतोय ना मी. हो हो. नाही ना यार, काय करू? डॅडला काय उत्तर देऊ? तू टेन्शन नको घेऊस यार सई. आपण सगळं सांगूया तुझ्या डॅड. आणि तसंही तुझे डॅड इतके श्रीमंत आहेत, त्यातून तुझे एवढे लाड करतात. मला नाही वाटत त्यांना काही फरक पडेल. आणि ना मला तर वाटतं ते तुला नवीन गाडी घेऊन देतील. अगं पण गाडी ठोकली आहे सांगावं लागेल ना त्यांना. हा ऑफकोर्स. म्हणजे परत यात मीच अडकणार. परत नाही म्हणणार की मुलींना गाडी चालवता येत नाही, ड्रायव्हर घेऊन जा वगैरे वगैरे. सई ते सोड ना. बिचारे किती करतात ग तुझ्यासाठी. माझ्यासाठी जर कोणी इतकं केलं असतं ना, मी तर काहीही ऐकून घेतलं असतं त्यांचं. पण हरवलेल्या गाडीचं काय करायचं?
तू 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 ओके आहेस ना बेटा? तुला काही लागलं नाहीये ना? म्हणजे आर यू ऑल राईट? मला का लागेल? अगं ऍक्सिडेंट झालाय ना या गाडीला. हो ना काका, ही सई इतकी फास्ट गाडी चालवत होती ना, डायरेक्ट नो एंट्री मध्ये टाकली गाडी. तरी मी सांगत. समजलं मला. डॅड, हे बघ बेटा, म्हणून मी तुला सांगत असतो ना की नको चालवूस गाडी, कारण काय ना. नो 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 डॅड, नॉट अगेन. ओके, नाही बोलत बस. डॅडू, बेटू, मला गाडी नीट चालवता येते. हो? हा. मग ऍक्सिडेंट कसा झाला? तुला कसं कळलं? मला कसं कळलं? अगं तो आला होता ना मेकॅनिकल. मेकॅनिक? हा तोच तो मेकॅनिक पोरगा, तोच गाडी देऊन गेला आणि मला धमकावून 25,000 रुपये घेऊन गेला माझ्याकडनं. तो इथे आला होता? हो, तू 25,000 द्यायचे कबूल केलेस म्हणाला. म्हणजे पैशाचं काही नाही ग बेटा, पण तुला काय झालं असतं तर? डॅड, मी एकदम ओके, मला काही झालं नाही. तू जा. अगं असं कसं जाऊ? मला काळजी वाटते तुझी. आता ही अशी गाडी ठोकलीस तू, रिपेअरिंगची वेळ आली, मग मला सांगायचं ना. त्या पैशाची काही कमी आहे का आपल्याला? आता तर पैसे दिलेस ना त्याला. डॅड, यापुढे स्वतःचा सगळा खर्च मी स्वतः कमावलेल्या पैशातून करणार ठरलंय ना आपलं. मग तू का बरं दिलेस त्याला पैसे? का म्हणजे? अरे त्याच्या नादी कोण लागेल? किती थर्ड क्लास माणूस होता तो, आणि किती ऐकवलं त्याने मला की तू गाडी किती चुकीची चालवतेस, तू सिग्नल पाळत नाहीस वगैरे वगैरे. शपथ, त्याने तुला ऐकवलं? मी काय म्हणतो बेटा, हे बघ, नाही जमत मुलींना गाडी चालवायला, पण त्यासाठी ते ड्रायव्हर असतात ना. नो डॅड, ते सगळं जाऊ दे. मी आत्ता त्या मेकॅनिककडे जाते आणि तुझे पैसे परत घेऊन येते, आणि मी स्वतः कमावलेले पैसे मी गाडीच्या रिपेअरच्या पैशात. बेटा कशाला उगाच, काय गरज आहे? मी आहे ना. डॅडू, बेटू, तुला ऑफिसला जायला उशीर नाही होते? हो, म्हणजे खूप महत्वाचा दिवस आहे आज. आज ऑफिसमध्ये एम्प्लॉयमेंट आहे आणि मला खूप इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. मी निघतो. आणि पण तू काळजी घ्या बेटा, आणि हे नाही ना, लक्ष ठेव ना जरा. हा, ओके, बाय. सी यू. टेक केअर. लव्ह यू बेटा. लव्ह यू टू डॅड. आत्ताच्या आत्ता फोन काढ, त्या ओव्हर स्मार्ट मुलाला आत्ताच्या आत्ता फोन लाव. सई, अगं गाडी मिळाली ना आपल्याला आता. हा, मी नंतर फोन करेन त्याला थँक्यू म्हणायला. मी त्याला थँक्यू म्हणायला फोन करायला सांगितला नाही, पण गाडी वेळेत मिळाली ना ग आपल्याला. पण त्याला घरी यायला कोणी सांगितलं होतं? हा, मी पैसे देणार होते ना, मग डॅड कडून पैसे का बरं घेतले त्यांनी? आणि वरती त्याचा इन्सल्ट सुद्धा केला. ते काय नाही, मी त्याच्याकडनं पैसे आणणार, पण तू त्याला आत्ताच्या आत्ता फोन लाव. सई, अगं जाऊ दे ना. हा, सई, सई यार, प्लीज सई, सई नको ना. बोल त्याच्याशी. हॅलो. हॅलो, मी नैना. तुम्ही कसे आहात? मी कसा आहे? त्याचं बोल, त्याचं. गाडी परत दिलीत तुम्ही, मला का नाही फोन केलात? तुम्ही तुमचा फोन बघितलात का? किती मिस कॉल आहेत माझे. हे बघा, माझ्याकडे वेळ कमी होता. त्या माजुरड्या मुलीलाही भेटायची काही इच्छा नव्हती. तिचा मात ज्याच्या पैशाच्या जीवावर चालतो ना, त्या तिच्या बापाला भेटलो, गाडी दिली, पैसे वाजवून घेतले आणि निघालो. बाप काय, डॅड म्हणा. मी का डॅड म्हणू? बर, तिचा हा डॅड सुद्धा तिच्यासारखाच मॅड आणि माजुरडा निघाला बर का. खाण तशी माती. माती मी खाल्ली आणि हा सगळा गैरसमज झाला. सोडा ना, मला माझे पैसे मिळाले, माझं काम संपलं. आता पुन्हा भेटू नका. भेटणार, परत भेटणार. माझ्या डॅडकडून पैसे घ्यायला मी सांगितलं नव्हतं. मला ताबडतोब माझ्या डॅडने दिलेले पैसे परत हवेत. तुझं बोलणं माझ्याशी झालं होतं ना, मी पैसे देणार. कडक लक्ष्मी सुद्धा आहे वाटतं तुमच्या बरोबर. छान. हे बघा मॅडम, तुमचे पैसे आता माझे झालेत. मी गाडी दिली, आपला व्यवहार संपला. आता काही मी पैसे परत देत नसतो. त्यामुळे फोन ठेवा आणि पुन्हा भेटू नका. हॅलो. ठेवला? माझ्या तोंडावर फोन ठेवला? हा समजतो कोण स्वतःला? हा, वाटेल तसा वागेल आणि मी काय ऐकून घेणार आहे?
ते काही नाही, मी माझ्या डॅडनी दिलेले पैसे परत घेणार म्हणजे घेणारच. युजलेस